एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. उद्या आमच्या गावाकडे पंगत आहे आणि पंगत असली की खूप कामं असतात. आम्ही तिघी तर सकाळपासूनच कामामध्ये लागलो होतो. आपल्या बायकांना कितीही कामं असली तरी लेकरांचं काय, ते तर खेळतच बसतात. आमची तिन्ही लेकरं मस्त खेळत होती. आमच्या ताईंनी कूट काढून घेतला आणि मी ते भरण्याचं काम केलं. आमच्या आई आणि माझी लहानी जाऊ ते तिकडच्या रूममध्ये त्यांचं काम करत होती आणि आमची लेकरं त्यांचं खेळण्याचं काम करत होती. दुसऱ्या दिवशी गावाकडे जाताना गाडीमध्ये व्हिडिओ काढताच नाही आला. काढताही कसा येईल, आमची लेकरं धिंगाणाच इतका करतात. आणि मग आम्ही आमच्या गावाकडच्या घरी आलो आणि मग तिथं दुर्वा आणि वरद ते दोघंजणं खेळत होते. तुलसी बिचारी आपापलं जेवण करून झोपी गेली. चला मग तुम्हाला पण आमचं घर दाखवते. दुर्वा आणि वरद त्यांना तर खेळायचंच पडलेलं असतं, कधी पण खेळतच राहतात. हे दोघं तर कॅमेरा दिसला नाही की लगेच हाय बाय चालू करतात. बाजूचा जो आहे तो पण आमचाच वाडा आहे, पण तिथं शेतातला सगळा माल टाकलेला आहे म्हणून तिथे आम्हाला कोणी जाऊच दिलं नाही आणि त्यामुळे आम्हाला जिथे नवीन बांधकाम चालू आहे तिथेच बसावं लागलं. काय करणार, ऐकावं पण लागतं. ह्या घरात बसलो आम्ही थोडा वेळ, पण खूप गरमी होऊ लागली म्हणून मी बाहेर आले आणि दुर्वा आणि वरद दोघंजणं भांडणं खेळत होते म्हणून मग त्यांचे मी भांडणं सोडवत बसले. त्यानंतर घरामध्ये आले. मला असं वाटलं की तुलसी उठली, पण तुलसी अजून उठलीच नव्हती. ती अजूनही झोपलेलीच होती. तिला उठवण्याचाही मी खूप प्रयत्न केला पण ती उठली नाही. त्यानंतर मी आमच्या गाईचा गोठा बघायला गेले, पण तिथं एकच वासरू होतं. त्यामुळे मी परत आले आणि आल्यावर बघितलं की तुलसी अजूनही झोपलेलीच होती. मग मी तिला न उठवताच बाहेर गेले तर बाहेर दुर्वा येऊन थांबली होती. ती मला तिच्यासोबत खेळण्यासाठी बोलवत होती, कारण की वरद तिच्यासोबत खेळायला नाही म्हणू लागला. त्यानंतर श्रद्धा बाहेरून आली आणि हातपाय धुत होती. त्यानंतर आम्ही सगळेजण कथा ऐकण्यासाठी गेलो आणि इकडे स्वयंपाकाची तयारी सुरू झाली. स्वयंपाकामध्ये सगळ्या गोष्टी माझ्या आवडीच्या होत्या, जसं की वांग्याची भाजी, वरण भात, पोळी. स्वीटमध्ये गव्हाचा शिरा होता, लापसी होती. पुण्यकाची भीती परब्रह्माईला शनिवारी भीमा उद्धरिला जयदेव जयदेव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रखमाई वल्लभा आईच्या वल्लभा जयदेव जयदेव नरसिंहाला गळा कधी उलकटी कासे पितांबर कस्तुरल्लाटी देवसुरारा निते विहिती जय हनुमंत गृही राहती जयदेव जयदेव. धन्यवेणुनाद अंकित तारा सुवर्णाची कमळी वनमाळा गळा राही रखमाबाई राणी आसळा ओवाळे ते राजा भोला साबळा जयदेव जयदेव जय पांडुरंगा. ओवाळ्यार त्याप्रबंधायती चंद्रभागे माझी सांडणी आली ती जिल्ह्यात काका वैष्णवनाथी पंढरीचा महिमा वर्णावाची ती जयदेव जयदेव. आषाढी कार्तिकी भक्त जनयती हो साधू जनयती चंद्रभागे माझी स्नानी जेतती दर्शन हिरा माते तया हो मुक्ती केशवासी नामदेव माधवासी नामदेव भांग वाढती जयदेव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रुक्मिणी वल्लभा हरी वल्लभा पावी जीवनदा जयदेव जयदेव. लवथती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषयकंठ काळा केली तिंजाळा लावण्य सुंदर मस्तकी माळा ते भोळी जल निर्मळ बाही धुळा जयदेव जयदेव.
आणि मग आरती झाल्यावर सगळेजण जेवायला गेले.